नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। आज संपूर्ण जगभर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक दिवस साजरा करण्यात आला। चैत्र शुद्ध 13 या दिवशी भगवान महावीर यांचा जन्म झाला असं मानलं जातं। त्यामुळे आज देशभरात विविध ठिकाणी मिरवणुकांनी जन्म सिद्ध करण्यात आला। पुण्यामध्ये महावीर भगवान यांची निघालेली ही भव्य अशी रथयात्रा। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला चूल पेटवावी लागते। गॅस आपण त्याकरता वापरतो आणि त्याच्यामध्ये आज केंद्र सरकारनं दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं।
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी संस्था ह्या आर्थिक कणा आहेत आणि त्याचं गेल्या 40-50 वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम झालं त्याला अजून पुढे नेण्याकरता त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून त्याला जास्त गती देण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिपादन केलं. निवडून आलेले संचालक सदस्य त्याच्यामध्ये काम करतात, म्हणजे जवळपास 1.25 कोटी लोक या संस्था चालवत आहेत. आज या संस्था कर्मचारी असतील, अधिकारी असतील, संचालक असतील, अध्यक्ष असतील, त्याच्यानंतर त्या ठिकाणचे MD असतील, हे म्हणजे एका गावाचा जो आम्ही पॅक्स म्हणतो त्याचा सचिव, ते अपेक्स बँकचा MD, असं जवळजवळ 1.25 कोटी लोक या सहकार क्षेत्राला चालवत आहेत. पण आज काही वेळेला आपल्याला हे सांगायला लागतं किंवा आपल्याला हे माहिती आहे की या सगळ्या कामामध्ये आज आपण जर पाहिलं तर ट्रेनिंगची व्यवस्था एकदम अपुरी आहे. आज आपण जर पाहिलं ती अपर्याप्त आहे, विखंडित आहे आणि म्हणून त्याला एक इन्स्टिट्यूशनल व्यवस्थेची गरज नक्की आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं की अनियमितता पाहायला मिळते. अनेक सहकारी संस्था आज आपण पाहतो की त्या चालवू शकत नाहीत अशी परिस्थिती येते. अनेक जिल्हा बँक आपण पाहतो की त्या आज बंद पडलेल्या दिसत आहेत. अनेक मल्टी स्टेट पाहतोय आपण, त्याच्यावरती आज आपल्याला पाहतो आपण लिक्विडेटर नेमलेले पाहतो. मला असं वाटतं याच्यामध्ये एक पारदर्शकता यावी, नियमितता यावी आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा त्या चालाव्या चांगल्या, आणि म्हणून एक प्रशिक्षित अशा पद्धतीची एक यंत्रणा याच्यामध्ये उभी राहावी, इन्स्टिट्यूशनल एक सिस्टीम याच्यामध्ये उभी राहावी. म्हणून आज हा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय याच्यामध्ये झाला आणि म्हणून याच्यात या माध्यमातून आता लोकांच्या कौशल्य आणि क्षमतेचा निश्चितपणे विकास करणं आपल्याला सहज शक्य होईल. आणि म्हणून अशा जे काही अडचणी येतात त्यासुद्धा निश्चितपणे दूर होतील. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे या सहकार क्षेत्रातली एक व्याप्तीसुद्धा वाढवण्यासाठी आपल्याला एक शैक्षणिक आपण त्याला म्हणूया की चौकट म्हणूया किंवा मी मागाशी म्हणलं तर इन्स्टिट्यूशनल एक सिस्टीम याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे उपयोग होईल. उद्योग आणि स्वयंरोजगार नवीन उपक्रमासाठी या माध्यमातून अधिक संधी उपलब्ध होतील. पुण्याच्या जवळ पुरंदर येथे आता विमानतळ होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मातीमोल भावाने विकू नयेत, किंबहुना विक्रीची क्रिया करूच नये असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असेही आवाहन या प्रसंगी त्यांनी केले. बोलतो काही वेळी त्याच्यासोबत संवाद चालू आहे. एकदा या लोकांची मीटिंग झाली की त्याच्यानंतर
जे बाकी त्याचे शिल्लक प्रश्न असेल तेव्हा आम्ही त्याच्यासोबत बसून त्याबद्दलच मीटिंग घेणार. कारण एकदा सर्व पॉईंट आले पाहिजे. मी तिथे जाऊन बसणे किंवा ऑप्टिक्स करणे त्याचा काही आउटकम नाही आहे. पहिले आमच्याकडे कम्प्लीट डिटेल आली पाहिजे की लोकांचे एक्झॅक्टली काय काय म्हणणं आणि हा त्याचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये कुठली गोष्टी आपण करू शकतो, कुठली गोष्टीबद्दल आपल्याकडे काय उत्तर असलं पाहिजे. माझ्याकडे त्याच्याप्रमाणे आम्ही जर केला तर आम्ही त्यांना स्पीडली पुढे घेऊन जाऊ शकतो. आता मी पहिल्यांदा तिथे जाऊन त्याच्यासोबत मीटिंग घेणे चालू झाला तर आमचा जे मधला जे गॅप आहे, जे टीम आहे आमची, त्या टीम जे आहे ते इफेक्टिव्हली पुढे काम करू शकणार नाही. आणि हे गोष्टी आम्ही क्लिअर मीटिंगमध्ये पण करतोय. तुम्ही जाऊन एकदा बसा की आमच्या प्रोसेसमध्ये एक सुद्धा मिडलमन येणार नाही. आम्ही एकदम ऍब्सोल्युटली सिस्टम या पद्धतीने करतोय की जे पहिले संमती देतील त्यांना पहिले पैसे मिळेल. आम्ही सिस्टमच क्रिएट करतोय, नोंद घेणार आहे त्याची. एवढे पैसे मिळणार, ते पैसे पण आधी डिक्लेअर केले जाईल तर तुम्हाला मोबदला देतील ते मॅक्सिमम असणार आहे. आणि ते हे सर्व मिडलमॅन वगैरे जे असतात त्यांना माहिती आहे, कारण त्याने सर्व रेडी रेकनर, मार्केट रेट हे सर्वांचा त्याने अभ्यास केला असता. तर त्याने कम्प्लीट माहिती आहे की आम्ही यांना एवढे पैसे देऊन गव्हर्नमेंटकडून एवढे घेऊ शकतो तर आमचा एवढा प्रॉफिट होऊन जातील. तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे, रेट्स आहे, आम्ही डिक्लेअर करून देणार आहे. तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे की किती पैसे काय मिळणार आहे, डायरेक्टली सांगणार आहे. आणि आमची यंत्रणा थेट तुमच्याशी बोलते. तुम्ही जे कोणी पहिले संमती देतील, अशी लोकांची कंप्लेंट आपण बरेचशा प्रोजेक्टमध्ये दिलेली, आम्ही मागे सहमती दिली पण पैसे दुसऱ्याच माणसांना मिळाला. आम्ही एकदम सिस्टम असा क्रिएट करतोय की जे ऑनलाईन नोंद असेल, ज्याने पहिले संमती दिली त्याचं पहिले नाव, जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तर त्याचा नंबर 1 जे असणार आहे त्यांना नंबर 1च पैसे मिळणार आहे पहिले, आणि मग पुढे पैसे मिळेल. पारदर्शिताप्रमाणे आम्ही हे केलं तर लोकांचा विश्वास वाढेल. लोकांमध्ये संभ्रम असतात की आम्हाला कमी काही लोकांनी मला हे सांगितलं, साहेब आमची एवढी जमीन, लोक सांगते की आम्हाला एवढेच पैसे मिळणार आहे, 5 लाख मिळणार आहे, काय एवढी याच्यापेक्षा तर आमची जमीनची व्हॅल्यू जास्त आहे. तर असेही संभ्रम आहे लोकांमध्ये. तर हे संभ्रम आम्ही दूर करतो सध्या. हा खूप महत्वाचा आहे. देखो, जिल्हाधिकारी पहिल्यांदा पुढे गेला तर त्याचा काही आउटकम होते. आम्ही जायला मला काय ऐकत, आम्ही बाकी ठिकाणी पण जाऊ शकतो, पण हा कॉम्बिनेशन आवश्यक असतं. आम्ही हा पहिला प्रोजेक्ट नाही, याच्या आधी आम्ही सातारामध्ये असताना मोठे MIDCचे इरिगेशनचे प्रोजेक्ट केले होते. तर त्याचा हा सिस्टम असतो की पहिले तिथले स्थानिक लोक जे आहेत ते मीटिंग करतात, संवाद साधतात, आपले मुद्दे सांगतात, त्याचे मुद्दे घेतात आणि मग त्याच्यामधून जे बाकी एकूण आपल्याकडे समरी येते त्याच्याप्रमाणे जिल्हाधिकारी जे आहे ते मीटिंग घेतो. आणि जेव्हा जिल्हाधिकारी मीटिंग घेतो त्या मीटिंगमध्ये तिथले गावाचे लोक असतात, आमची यंत्रणा असतात, तिथले लोकप्रतिनिधी पण असतात. हा सिस्टम आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य याच 5 तत्वांवरती जैन तत्वज्ञानाचा पाया रचलेला आहे. त्यांचे समोर शरण म्हणजे मोक्षगतीला प्राप्त होत असताना त्यांनी जनतेला दिलेला उद्देश जर आपण पाहिला तर त्या ग्रंथांमध्ये निसर्गापासून सृष्टीच्या उत्पत्तीपर्यंत आणि मानवाच्या विकासापासून ऱ्हासापर्यंत सर्व काही वर्णन त्यांनी केलेलं आहे. जणू काही त्यांना संपूर्ण जगाचं केवळ ज्ञान प्राप्त झाल्याचा संपूर्ण संदर्भ त्या ग्रंथामध्ये दिसून येतो. पर्यावरण हा तुमचा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याची प्रतारणा केल्यास तुमचं जीवन असह्य होऊ शकतं, असं थेट प्रतिपादन करणारे पहिले ग्रंथवेत्ते म्हणून भगवान महावीर यांना त्या ठिकाणी मानावं लागतं. हे करतच असताना आत्मशुद्धी, आत्मक्लेश आणि एक प्रकारची वेगळी भूमिका त्यांनी त्याच्यात मांडली, ज्यातून हिंसेला प्रतिबंध आणि अहिंसक मार्गाने सुद्धा तुम्हाला जीवन जगता येतं याचं प्रतिपादन त्यांनी केलं. अहिंसा हाच जीवनात जगण्याचा जर मार्ग तुम्ही स्वीकारला तर तुम्हाला सुखाने जगता येतं आणि तुमच्याकडून दुष्कृत्य, दुष्कर्म होणार नाही, सकारात्मक कर्म होतील. दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे असं वाटून घेणं यातच सद्भात आहे. भगवान महावीर यांच्या या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी वंदना. नमस्कार.